सतेज पाटील हे जर शाहू महाराज यांना या निवडणूक रिंगणात उतरवणार असतील तर त्यामागे त्यांची रणनीती काय असू शकते? आता पहिल्यांदाच कोल्हापूर लोकसभेमध्ये एक महिला खासदार होईल का? दोन्ही उमेदवार हे राजघराण्याचेच असतील का? भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते हे धनंजय महाडिक यांना या निवडणूक रिंगणात उतरवून ही निवडणूक ही हाय व्होल्टेज करतील का? तर मी स्वप्नील पाटील लाईव्ह जनमत मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कोल्हापूर आणि कोल्हापुरातल्या राजकारणावर आपण यापूर्वी गप्पा मारलेल्या आहेत. असेच विषय घेऊन आज पुन्हा एकदा मी तुमच्या समोर आलेलो आहे. लोकसभेची उमेदवारी जवळपास काही पक्षांनी निश्चित केलेली, तसंच राज्यसभेवरही कोल्हापुरातून शाहू महाराजांचं नाव हे आघाडीवर होतं. नुकतंच काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी ट्विट करून असं सांगितलं होतं की सर्वपक्षीय नेत्यांनी शाहू महाराजांना राज्यसभेवर पाठवावं. पण कालच एका प्रसार माध्यमावर पुन्हा एकदा अशी बातमी येऊन धडकली की महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा म्हणून लोकसभा रिंगणात हे शाहू महाराजच उतरतील. जर महाविकास आघाडी करून शाहू महाराज कोल्हापूर रिंगणात उतरणार असतील तर ते कोणत्या पक्षातून निवडणूक रिंगणात उतरतील? कारण कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा म्हणून सध्या ज्यांना पाहिलं जातं ते म्हणजे सतेज पाटील. सतेज पाटील यांच्या जवळचे शाहू महाराज म्हणून ओळखले जातात. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांचेही फार पूर्वीपासून शाहू महाराज यांच्यासोबत मैत्रीपूर्व नातं आपल्याला दिसून येतं. यासोबतच काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर असणारे जे पुरोगामी चळवळीतली जी लोक आहेत ही लोक ही शाहू महाराजांच्या जवळची मानली जातात. लोकसभेत प्रमुख भूमिका महाविकास आघाडीकडून कोण घेऊ शकतं तर ते म्हणजे सतेज पाटील. सतेज पाटील हे जर शाहू महाराज यांना या निवडणूक रिंगणात उतरवणार असतील तर त्यामागे त्यांची रणनीती काय असू शकते? याचं पहिलं कारण असेल ते म्हणजे शाहू महाराज हे राजे घराण्यातून येतात. यासोबतच जुने जाणते लोक ही शाहू महाराजांच्या सोबत असतील. काही पुरोगामी चळवळीतली लोक ही शाहू महाराजांना सपोर्ट करू शकतात. आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे राजे घराण्याला कोल्हापूरची जनता साथ घालू शकते. आणि जर उद्या कदाचित भावनिकतेचं राजकारण झालंच तर भावनिकतेची साथ ही शाहू महाराजांना घालता येईल. याचमुळे सतेज पाटील यांनी शाहू महाराजांना या निवडणूक रिंगणात उतरवण्याची किंवा त्यांना संधी देण्याचं ठरवलं असावं. यावरून असं दिसून येतं की सतेज पाटील यांनी शाहू महाराज यांना रिंगणात उतरून अशी रणनीती आखली असावी की त्यांच्यासोबत भावनिकतेची लाट असेल, जुनी जाणती लोक असतील किंवा पुरोगामी चळवळीतील काही लोक असतील किंवा शरद पवार यांना मानणारा जो जुना गट असेल हा सर्व गट किंवा सर्व लोक ही शाहू महाराजांसोबत येतील. ते प्रभावी उमेदवार असतील आणि इलेक्शन सोपी होऊन जाईल. कोल्हापूर लोकसभेचा जर विचार केला तर भाजपकडून धनंजय महाडिक यांना राज्यसभेवर घेतल्यापासून भाजप हा 2 वर्षामध्ये एक मोठी झेप घेताना आपल्याला दिसून येतोय. त्यांनी 2 वर्षात केलेली कामं असतील, मग त्यामध्ये बास्केट ब्रिज असेल, विमानतळ असेल, रेल्वे संदर्भातली कामं असतील आणि इतरही बरीच कामं ही आपल्याला दिसून येतील. या सर्वांमध्ये राज्यसभेवर निवडून गेलेले धनंजय महाडिक यांच्या तुलनेत जे लोकसभेतून किंवा लोकांमधून निवडून गेलेले जे खासदार आहेत हे कुठेतरी मागे पडलेले आपल्याला दिसून येतात. शिवाय कोल्हापूर लोकसभेमध्ये लोकांमधून निवडून दिलेल्या खासदारांपेक्षाही राज्यसभेवर असलेल्या खासदारांवर जास्त विश्वास आपल्याला दिसून. कोल्हापूर लोकसभेचा विचार केला तर भाजपकडून राज्यसभेवर असणारे धनंजय महाडिक हे यांनी 2 वर्षात केलेल्या कामांसाठी ओळखले जातात. या तुलनेतच लोकांमधून निवडून दिलेले खासदार म्हणजे संजय मंडलिक यांचा जनसंपर्क फार कमी झालेली चर्चा जनमानसांमध्ये दिसून येत आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये राजकीय उलाढालींच्या दरम्यान यांचं लक्ष हे लोकसभा मतदारसंघामध्ये फार कमी असलेलेही दिसून येतं. याच तुलनेमध्ये लोकांमधून निवडून दिलेल्या खासदारापेक्षा राज्यसभेवर असलेल्या खासदारांकडे जनमानसांचा ओढा आपल्याला यामध्ये दिसून. सध्या कोल्हापूर लोकसभेमध्ये महायुतीचं पारडं जड असलेलं आपल्याला दिसून येतं. याला टक्कर देण्यासाठी सतेज पाटीलांची रणनीती काय असू शकते? कोल्हापूरच्या रिंगणात शाहू महाराजांना उतरवायचं जेणेकरून भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांना शाहू महाराजांवर प्रखरपणे टीका करता येऊ शकणार नाही. सहानुभूतीची लाट कोल्हापूरमध्ये दिसून येऊ शकते. पण असा जर केला तर शाहू महाराजांच्या विरोधात महायुतीकडून कोण उमेदवार असू शकतात? तर पहिलं नाव येतं ते म्हणजे धनंजय महाडिक. कारण का लोकसभेमध्ये यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते खासदार म्हणून गेलेले होते. त्यांनी केलेली कामं असतील किंवा सध्या राज्यसभेवर असतानाही त्यांनी केलेली जी कामं आहेत ही कामं लोकाभिमुख दिसून येतात, लोकांना ती आवडतात आणि यासोबतच त्यांचा असलेला जनसंपर्क हा इतर कुठल्याही नेत्यापेक्षा जास्त समजला. कोल्हापूर लोकसभेमध्ये शाहू महाराजांना जर महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरवलं तर शाहू महाराज आणि महायुतीकडून धनंजय महाडिक हे रिंगणात उतरवले तर
या दोन्हींमध्ये जर थेट लढत झाली तर कोणाचं पारडं जड असू शकतं? यामध्ये धनंजय महाडकांचा जर विचार केला तर 2014 मध्ये ते याच लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार राहिलेले आहेत. एक खासदार असतानाच त्यांनी केलेली प्रभावी कामे, यानंतरच ते राज्यसभेवर सध्या खासदार आहेत, यावेळीही त्यांनी केलेली प्रभावी कामे, यामुळे कोल्हापूर लोकसभेमध्येही ते चर्चेत असतातच, सोबत केंद्रामध्येही त्यांचा दबदबा आता वाढलेला दिसून येतो. त्यांनी केलेली जी मोठमोठी कामं दिसून येतात त्यामध्ये बास्केट ब्रिज सोबत रेल्वे किंवा इतर वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी वाढवलेला जनसंपर्क त्यांची प्लस बाजू असू. यासोबतच धनंजय महाडिक यांची निर्णय क्षमता असेल, कामाचे धडाडे असेल किंवा दूरदृष्टी असणारा नेता म्हणून त्यांची ओळख असेल, त्यांना साथ मिळते ती म्हणजे हसन मुश्रीफांची, आणि त्यांची ताकद आपल्याला अजून वाढतेली दिसून येते. एक युवा नेतृत्व आणि कामाची धडाडी असणारा नेता म्हणून त्यांना पाहिलं जातं, याचा फायदा महायुतीला नक्की होऊ शकतो. यासोबतच बंटी पाटील यांनी जी रणनीती आखलेली असेल ती म्हणजे शाहू महाराजांना रिंगणात उतरवून जी पुरोगामी मतं असतील किंवा त्या विचारसरणीची मतं असतील ही आपल्याला मिळून जातील. या मतांनाही धनंजय महाडिक हे जर उमेदवार असतील तर ती आपल्याला आपल्या स्वतःकडे वळवताना दिसून येऊ शकतात. कारण यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2014 ते खासदार होते आणि त्यांनी त्या सर्व लोकांसोबत कामं केलेली आहेत. दुसरं नाव जे येतं ते म्हणजे कोल्हापूरमधील कागलमधीलच समर्जित राजे घाडगे. कारण का, जर शाहू महाराज कोल्हापूर लोकसभा रिंगणात उतरवले तर यांना टक्कर देण्यासाठी राजे घराण्यातलंच दुसरं आणि जे प्रभावी नाव असू शकतं ते म्हणजे समर्जित राजे घाडगे. युवा नेतृत्व, त्यासोबतच उच्च शिक्षित आणि कागल मधून असलेले उमेदवार म्हणून त्यांना कागल आणि कोल्हापूरची जनता पसंती देऊ शकते. 2019 मध्ये अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवणारे समर्जित राजे जरी पराभूत झाले असले तरी त्यांचं मताधिक्य बरंच जास्त दिसून येतं. गेल्या 5 वर्षांमध्ये समर्जित राजे यांनी आपला जनसंपर्क हा वाढवलेला दिसून येतं. कागल, चंदगड, भुदरगड, राधानगरी यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यामध्येही त्यांनी जनसंपर्क जास्त राबवलेला आपल्याला दिसून येतो. शाहू महाराज लोकसभा निवडणूक रिंगणात असतील आणि त्यांच्या विरोधात जर समर्जित राजे घाडगे हे जर महायुतीकडून उमेदवार असतील आणि अशी जर थेट निवडणूक झाली तर कोणाचं पारडं जड असू शकतं? कागल घराण्यातील शाहू महाराजांचे थेट वंशज म्हणून ओळखले जाणारे समर्जित राजे घाडगे हे एक उच्च शिक्षित त्यासोबतच युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांचं विजन किंवा 2019 ला त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेला अपक्ष असतानाही इतर उमेदवारांना त्यांनी घाम फोडला. ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी जनसंपर्क वाढवतानाही आपल्याला दिसून येतात. त्यांनी केलेली कामे असतील किंवा लोकांशी जनसंपर्क वाढवलेला असेल किंवा बँका असेल किंवा इतर संस्था असेल, यांच्यामुळेही लोकांमध्ये त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे मिसळताना आपल्याला दिसून येतं. या सर्वांचा विचार केला तर समर्जित राजे घाडगे यांना निवडणूक रिंगणात उतरवून स्वतः धनंजय महाडिक हे किंग मेकरच्या भूमिकेत असतील आणि त्यांना निवडून आणून बंटी पाटील यांची जी रणनीती आहे ही हाणून पाडू. यासोबतच महायुतीकडून लोकसभेसाठी तिसरे नाव येऊ शकतं ते म्हणजेच राजे घराण्यातूनच असणाऱ्या आणि एक महिला उमेदवार म्हणजे शौमिका महाडिक. कोल्हापूर लोकसभेमध्ये आजपर्यंत कुठलीही महिला खासदार झालेली नाहीये. राजे घराण्यातीलच असलेल्या आणि गोकुळ निवडणुकीच्या वेळी किंवा गोकुळच्या सर्वसाधारण सभेवेळी विरोधकांना घाम फोडणारा चेहरा म्हणजे शौमिका महाडिक. यांना लोकसभा निवडणूक रिंगणात उतरवल्यानंतर थेट सामना हा पुन्हा एकदा राजे घराणे विरुद्ध राजे घराणे असाही होऊ शकतो. यासोबतच केंद्राकडून म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सतत महिला धोरण किंवा महिलांसंदर्भात होणारी कामं याचा फायदाही शौमिका महाडिक यांना होऊ शकतो. एकंदरीत काय, कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ही पूर्ण महाराष्ट्रात गाजणार हे मात्र नक्की. इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूर लोकसभेमध्ये एक महिला खासदार होईल का? दोन्ही उमेदवार हे राजघराण्याचेच असतील का? आणि जर राजघराण्याचे असतील तर ही निवडणूक ही ऐतिहासिक होणार हे मात्र नक्की. यासोबतच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते हे धनंजय महाडिक यांना या निवडणूक रिंगणात उतरवून ही निवडणूक ही हाय व्होल्टेज करतील का हेही पाहावे लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. यासोबतच चॅनेलला सबस्क्राईब करून अशा नवनवीन व्हिडिओंना आणि कोल्हापूरचं राजकारण समजून घेण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले राहा. तसेच तुम्हाला कोल्हापूर लोकसभेमध्ये कोण तुल्यबळ उमेदवार असू शकतात आणि ही निवडणूक कशा पद्धतीने असू शकते हेही नक्की सांगा. आणि याच बरोबर अशा नवनवीन व्हिडिओ आपण यापुढे घेऊन येणार आहे. यासोबत आमच्या सोबत जोडलेले राहा. धन्यवाद.